नमस्कार मंडळी, मी पाहिला याच्या वेळेमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। आज रविवार आहे आणि मंदाची ब्लडची डेट होती, म्हणजे आमचं 4 सुरू होतं। ब्लड ॲक्च्युली आमच्या ब्लड बँकमध्ये अजिबात अवेलेबल नाही, म्हणजे मुलींना। तर त्याच्यामुळे आपले फॉलोअर्स आहेत, तर त्यांच्यापैकीच आपल्याला 2 जणांनी हेल्प केले। एक डोनर परत जाऊन देऊन आले, दुसरं पण एक कॅम्प करतात, म्हणजे मंदाच्या ओळखीचे फॉलोअर्स आहेत, तर त्यांनी अरेंज केलं। थँक्यू सो मच। जेव्हा जेव्हा गरज पडते ब्लडची तेव्हा तुम्ही खरंच खूप मदत करता आम्हाला आणि खूप मोठी गोष्ट आहे, कारण ब्लड तेव्हा मिळणं खूप कठीण गोष्ट असते, ते तुम्ही अवेलेबल करून देतात। आणि मंदारला मोस्टली आम्ही संडेला नाही नेत ब्लडला ट्रान्सफ्युजन करायला, मोस्टली आपले वीकडेज वगैरे असतात किंवा मग सॅटर्डे वगैरे। तर काल सिस्टरचा फोन आला की तुझ्या बॅग रेडी आहे, तर तू ये आज, म्हणजे आज संडे आहे तर आज यायचं। दुसरी गोष्ट म्हणजे आज मी नाही जाऊ शकत मंदारसोबत, त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला सांगतेच। आता मंदार रेडी झाला, 9 वाजलं, तर चहा वगैरे करून दिला त्याला आणि तो निघतोय। झालं चहा? एकटा जाशील ना? आज एका कामामुळे मला नाही जाता येत आहे, तर त्याच्यामुळे सांभाळून जाशील ना? आता मग बसनी जा। आता जा, पोचू शकतो आरामात, पोचू शकतोस। ठाण्याला जाऊ डायरेक्ट ठाणे, मग ती AC बस पकडावी लागेल ठाणे आणि तिथून मग रिक्षा। त्यापेक्षा ठाण्यालाच जातो ना, ठाण्यावरून मग ऑटो पकडतो। तेच बोलते। आता टाईम आहे, टाईम नसतो तेव्हा ट्रेनने जातो। तू 11:30 पर्यंत तरी पोचलास तरी चालेल, अजून 2 तास आहेत तुझ्याकडे, 2.5 तास। ट्रेननी दगदग होईल ना, इथून दादरला जा। बसनीच जाऊ ना। हां, बाकी तुला ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। आणि आय एम प्राऊड ऑफ यू। थँक्यू थँक्यू। तू सांभाळून जा मेन म्हणजे, पण मी येते ना, माझं काम झालं। ॲक्च्युली मम्मी झोपली म्हणून मी थोडंसं बोलते। येऊ का माझं काम झाल्यावर? केलं, बॅगेमध्ये घेतलं सगळं, पाणी वगैरे, फिल्टर घेतलं सगळं। पाणी घेतलं, फिल्टर घेतलं, पैसे घेतले आणि एखादा रुमाल घे। हां, आणि मास्क पण घेऊन जा भाऊ, बाहेर खूप त्रास आहे। ॲक्च्युली थोडंसं चालतं म्हणजे त्या दिवशी केस कापायला गेलं आहे वाटतं केस त्याच्यावर आहेत का? ते काय दिसतंय, अरे घाग बरं झालं, नाही तर खाजवत बसलं असतं आणि ते ब्लड पण लावायचं, त्याच्यामुळे त्रास झाला असतं। आणि एक्स्ट्रा एक टी-शर्ट घेऊन जा, पातळ म्हणजे नॉर्मल असं जाड, थोडंसं थंडी वगैरे लागत येताना घेऊन ते घालून टी-शर्ट घेऊन जा एक एक्स्ट्रा। टाईट नको घालू, ब्लड लावताना कधी लूज कपडे घालायचे। मास्क घे पहिले, तर तुझ्याकडे तर मास्कच नाही आहे, सगळे विकले बरोबर ना? विकले नाही, तुमच्या राज्यामध्ये सगळं हरवून जातं। आमच्या राज्यामध्ये काय होतं बघ, सगळे मास्क जागच्या जागी, तिकडचे कपडे माझे होते, मग आपापलं हे ठेवायचं ना, हे वालं बोलणंच वेगळं। इथून ठाण्याला त्या रिक्षा जातात त्या नको, रिक्षाने त्याचं डोकं दुखेल, कारण बाहेरचा आवाज जाण्यापेक्षा ट्रेननेच जातो ना, बस ना बाहेर येताना मला करून देऊ, म्हणजे की काळजी घ्यायचं बाहेर पडून जा, पडलं ना, तुझ्या सांगायच्या आधी समर्थांच्या पहिले पाया पडलं लागते ना दिवसभर। आता तो जास्त वापरणार तर लागणारच ना चार्जर। ते इडलीचं दुकान आहे ना, त्यांच्याकडून पॅकेटवाली इडली घेऊन जा। समोसे विमोसे खाऊ नको, ते जमणार नाही तुला, म्हणून बोलते। बाय बाय। पापलेट कसे आहेत मोठेवाले? आमच्या इथल्या मावशींकडे फिश बघितली, पण खूपच जास्त महाग आहे, म्हणजे 2 पापलेटचं रेट 1500च्या वरतीच आहे। सो त्याच्यामुळे मग ते काही जमणार नाही आपल्याला, म्हणून मग पटकन स्टेशनला जाते। आता स्टेशन पण जास्त काही लांब नाही आहे, त्याच्यामुळे पटकन चालत जाऊया आणि येताना फिश सोबत असेल म्हणून पटकन रिक्षाने येऊया। मार्केटमध्ये घुसले मी आणि काय फुलवून गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे। मच्छी तर सगळे घेऊन झाले, काका काका सगळं घेऊन झालं आता। फिश वगैरे, सुकी मच्छी पण नव्हती तर ती पण घेतली। पापलेट आणले आणि फ्रेश पण मिळाले पापलेट, आणि चांगल्या रेटमध्ये मिळाले। सो 4 पापलेट आणलेत। फिश वगैरे सगळी कट करून झाले, व्यवस्थित साफ वगैरे करून, व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून आता फ्रीझरमध्ये ठेवले। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मी सांगते, जसं मगाशी बोलली तुम्हाला, मंदार तर गेला तर हॉस्पिटलला, तो पोहोचला, त्याला कॉल केला होता मी,
आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की आज मी जाऊ शकत नाही तिकडे, तर त्याचं कारण हे आहे की आपण म्हणजे स्मॉल बिझनेस बोलू शकतो. म्हणजे घरातूनच आपण एक फूडचं आपण स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे फिशचं. सुकी मच्छी आणि ओली मच्छी अशा 2 प्रकारचं आपल्याला म्हणजे मला माहिती आहे की माझी टेस्ट कशी आहे. भाऊला आणि मम्मीला पण माहिती आहे पायल चांगलं जेवण बनवते, त्याच्यामुळे मग खूप महिन्यांपासून हा विचार करत होते की आपण आता काहीतरी स्टार्ट करूया घरातून. कारण मंदारच्या हेल्थमुळे वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत की मला बाहेर जाता येत नाही, त्याच्यामुळे मी घरातूनच या गोष्टी प्रॉपरली मॅनेज करू शकते. तर त्याच्यामुळे जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत पुढे शेअर करतच राहीन. पण एक आत्ताच स्टार्ट केलेलं आहे. 6 महिन्यांपूर्वी अगोदर ते म्हणजे स्टार्ट केलं होतं इंस्टाग्रामला वगैरे स्टोरी टाकून, बट तेव्हा मग एवढं दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि ते लक्ष नाही दिलं एवढं. पण आता असं वाटते की आपण एक सुरुवात करूया. आता असं ह्याला असं एकदम मोठा बिझनेस किंवा असं काही बोलू नाही शकत, कारण मी एकटीच सगळं जेवण बनवणार आहे आणि घरातून म्हणजे जसं जसं काय येईल तसं. एवढं काय फार असं मोठं नाही आहे, पण जस्ट माझी इच्छा आहे म्हणून आपण स्टार्ट केलेलं आहे. तर सुकी मच्छी असणार त्याच्यामध्ये आणि ओली फिश असणार आहे. त्यासाठी आपली आज पहिली ऑर्डर आहे स्टफ पापलेट थाळी, तर ते एक आहे. तर त्याच बनवून द्यायचं. तर त्यासाठी मी पापलेट शोधत होती. इकडे तर मला जास्तच खूप महाग सांगितले, कारण आपला जो बजेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जमलं पण पाहिजे. फिश फ्रेश पण मिळाली पाहिजे आणि त्याच्यानंतर बजेटमध्ये सुद्धा. मग त्यासाठी स्टेशनला जाऊन फिश घेऊन आले आणि आता सगळे फिश वगैरे व्यवस्थित कट करून ठेवले. तर नेहमी कसं होतं की संडेचं मोस्टली आम्हाला म्हणजे ब्लडसाठी आम्ही नाही जात, किंवा समोर सिस्टर पण नाहीच बोलतात मंडे वगैरे जसं तुम्हाला सांगितलं. पण आजच नेमकं मंदारला एकटं जावं लागतं. बट ठीक आहे, ही सगळी इकडे फिश मी कट करून ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पापलेट स्टफ करायचं आहे आणि आपल्याला पीस वगैरे त्याचा रसा करायचा. तर पापलेट थाळीमध्ये ज्या ज्या गोष्टी येतील ते तुम्हाला सगळं मी सांगणार आहे, काय काय कसं कसं मी पॅक करते किंवा काय काय गोष्टी असतील ते. तर आता थोडासा एक मस्त चहा पिऊया आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी करूया. सुरुवात आपण इंस्टाग्रामवरून केली होती. इंस्टाग्रामलाच आपण स्टोरी टाकली होती, तर त्याच्यावर मी आणि मंदारने सुद्धा. तर त्याच्यामध्येच आपल्या फॉलोअर्स आहेत, त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली. ही पहिली ऑर्डर आहे आणि त्या मीरा रोडमध्येच राहतात. सो मग आता कुठपर्यंत द्यायची ऑर्डर किंवा कुठपर्यंत कोणी कुठून काय जर बोललं की आम्हाला पाहिजे, तर ते आम्ही बघू. जास्त लांब पण नाही जमणार, कारण ते फूडचं टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते बिघडतं त्याच्यामुळे. तर आता सध्या तरी मीरा रोडमध्ये आहे, तर मी जायला त्यांना देईनच. तर पटापट सगळी तयारी करून घेते. आज संपूर्ण जे जेवण करणार आहे मी, म्हणजे जी थाळी करणार आहे ती माझ्या पद्धतीने करणार आहे. माझी स्पेशल म्हणजे माझ्या हातची चव आणि माझ्या पद्धतीचीच करणार आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण मला वाटतं एकदा दोनदा दाखवलं असेल. मे बी पापलेटचं दाखवलं नाही आहे रसा, कारण आपण पापलेटचा रसा मोस्ट ऑफ करत नाही. आपण स्टफ पापलेट बऱ्यापैकी करतो कधीतरी, आणि स्टफ पापलेटची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही जर नसेल बघितली नक्की बघा, आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये देते लिंक त्याची. आणि त्याच्यानंतर आता चहा तर झाला, थोडासा थंड होते त्याला. आणि त्याच्यानंतर आता वाटण्याची तयारी करून घेते. आता बेसिकली जे नॉर्मल आपलं वाटण असतं, आता कोकणी पद्धतीनेच मी सगळ्या गोष्टी करणार आहे, कोकणातली असल्यामुळे स्पेशल ती एक वेगळी चव असणार आहे आपली. चला, 2 वाटण्याची तयारी करून घेतले. एक तर स्टफिंगसाठी लागणार आहे, ते पहिल्या अगोदर वाटून घेते मिक्सरला, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रशासाठी लागणार आहे पापलेटच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर हे पहिले वाटून घेते, नंतर मग त्याची तयारी करूया. म्हणजे एकदा कसं हे झालं ना वाटण्याचं वगैरे, त्याच्यानंतर मग डायरेक्ट फोडणी वगैरे किंवा असं द्यायला फ्राय करायला बरं पडेल. त्याच्यामुळे या गोष्टी पहिले करून घेते. दोन वाटणे ते तयार करून झाले. रस्सा करायचे त्याच्यासाठी, आणि हे आपल्याला स्टफिंग करायचं त्यासाठी. तर हे पहिल्या अगोदर तव्यात फ्राय करून घेणार तेलामध्ये. सुगंध खूप छान येतो याचा.
आणि हो, मी हे सांगायचं विसरली, करत तर होती, बट हे जवळचा पण मी एक आपला सुका जवळा असतो ना कांदा टोमॅटोमध्ये, तर ते पण फ्राय केलेलं आहे, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक केलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हॅव अ नाईस डे, थँक्यू, हे आपण एक मेसेज त्यांना देऊया. सो येस, चल पॅक झालेलं आहे. जस्ट ताईला फोन केला मी, तर ताई ती येते आपल्या इकडे. आणि कसं होतं की आता आहे ना, म्हणजे मीरा रोड किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे असेल ऑर्डर, तर मग आपण विफास्ट किंवा असं काही करू शकतो. आणि कसं घरातून सगळं बाहेर पडायला जमत आहे, त्याच्यामुळे मी आता थोडंसं खाली जाते, तर तिथे ती ताई येईल आणि आपण त्यांना हा टिफिन देऊ. हा सगळं आता क्लीन करून घेते. इकडे काय काय आहे सगळं, तवा वगैरे सगळ्या गोष्टी, ते सगळं क्लीन करून घ्यायचं. आता आपली ऑर्डर घेऊन आली आहे मी खाली आणि आता चालली आहे. इकडे येतात त्या बाहेर ताई, चला जाऊया आणि त्यांना त्यांचं ऑर्डर देऊया. सगळ्या गोष्टी आवरून बसल्या, तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मी पण थोडंसं टेस्ट केलं आणि खरंच खूप छान झालं आहे, म्हणजे पापलेटचा रस्सा वगैरे. आणि त्याच्यानंतर भाऊला पण तिथे ब्लड लावलेला आहे. आता बोलतो तो डोक्यात काही इचिंग वगैरे थोडंसं स्टार्ट झालं त्याला, पण माहीत नाही नक्की कशामुळे, कारण ब्लड तर त्यांनी डेट वगैरे सगळं चेक करून लावलं आहे, किंवा जास्त थंड पण ब्लड लावायचं नसतं, असं सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी कसं मंदारला कधीच एकटं पाठवत नाही, आणि आज इकडे माझी म्हणजे हे जेवण आपल्याला प्रोव्हाइड करायचं होतं, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं. आणि मी आता पण त्याला बोलते की मी येऊ का मुलुंडला, तर तो बोलतो नको म्हणून. सो ठीक आहे, थोडा वेळ बघते. आणि आत्ता बरोबर 2:15 झालेत, तर मी असं आहे सगळं. आणि त्याच्यानंतर आता हे जे स्टार्ट केलं आहे छोटं जेवणाचं आपलं, तर ते बघूया. म्हणजे कसं होतं की आपण कोणत्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतो, त्याच्यानंतर आपल्याला समजतं की ती गोष्ट कशी आहे किंवा काय आपण पुढे करू शकतो की नाही करू शकत, बघूया. पण आता सध्यासाठी तरी स्टार्ट आहे, आणि नाही जमलं तर ते पण बघूया. सो असं आहे. आणि येस, बाकी काय नाही. एकंदरीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसं होतं की आपण आपल्या स्वतःसाठी जेवण करत असतो ना, तेव्हा आपल्या डोक्यावर प्रेशर नसतं किंवा असं म्हणजे टेन्शन नसतं की हां जे काय आपण कसं पण करू तरी पण ते चांगलंच होणार आहे. पण जेव्हा आपल्याला दुसऱ्यांना ते जेवण द्यायचं असतं, तेव्हा आपल्याला व्यवस्थित विचार करून सगळं मेजरमेंट घेऊन सगळ्या गोष्टी ॲक्युरेट, त्याचं परत आपण डेकोरेशन करतो किंवा जे काही प्रॉपर आपण पॅक वगैरे करतो, आपली पॅकिंग कशी आहे, सगळ्या गोष्टी मॅटर करतो त्याच्यासाठी. सो येस. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकंदरीत नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.